नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या श्रद्धाच चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधली प्रसिद्ध अशी डिश जी आहे खिचडी आणि चारू. तर खिचडी आपण महाराष्ट्रात पण खातो. प्रत्येक ठिकाणी वेगळी वेगळी पद्धत आहे खिचडीची. तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये सुद्धा ही खूप आवडीने खाल्ल्या जाते आणि सोबतच असते चारू. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण सगळ्यात आधी खिचडीची तयारी करूया. खिचडीसाठी मी इथे काही साहित्य काढून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आधी सुका मसाला टाकायचा आहे. तर त्यासाठी मी आधी पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल आपण 2 किंवा 3 पोळी टाकू शकतो. खिचडीला जास्त तेल नसतं. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी तडतडू द्यायची. ते झालं की त्याच्यामध्ये तमालपत्र, लवंग आणि दालचिनी वगैरे हे टाकून घ्यायचं आहे. सोबतच टाकून घ्यायचं आहे आलं लसूणची पेस्ट. मी मोठा एक चमचा जो असतो आपल्या पोह्याचा, त्याच्यावर मी लसूण अद्रकची पेस्ट टाकून घेतलेली आहे. चवीनुसार आहे, तुम्ही कमी जास्त करू शकता. कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. छान तेलामध्ये परतू द्यायचं आपल्याला हे सगळे जिन्नस. तेलामध्ये छान एकजीव झाले, गोल्डन ब्राऊन कलर आला की त्याच्यामध्ये आपल्याला बाकी कांदा वगैरे जे आपण चिरून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता इथे छान आता सोनेरी कलर आलेला आहे. गॅसची पॉवर ही आपली मंद असायला हवी. जास्त जर हाय फ्लेमवर तुम्ही हे सगळं कराल तर करपून जाणार आणि त्याचा जो स्वाद आहे तो येणार नाही. तरी इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा लांब असा जाडसर चिरून घेतला आणि सोबतच तिखट मिरच्या ज्या असतात हिरव्या, त्या मी 3 चिरून घेतलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा स्किपही करू शकता किंवा या जागी वाळल्या मिरच्या टाकल्या तरीही चालेल. तर कांदासुद्धा आता आपल्याला छान असं परतून घ्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन कलर येईस्तोवर आपल्याला छान कांद्याला परतू द्यायचा आहे. कच्चं अजिबात ठेवायचं नाही आहे. तर आपण जसं आपल्याला खूप कमी भूक असेल किंवा काहीतरी छान असं गरम-गरम खायची इच्छा असेल तर आपण महाराष्ट्रामध्ये खिचडी करतो. खिचडी छान खानदेशी खिचडी असेल, आपली विदर्भातली असेल, सगळीकडे खिचडी ही एक फेमस आहे आणि छान असं मुख्य अन्न म्हणून पण खातात. तसंच आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा खिचडी ही खूप छान आवडीने खाल्ल्या जाते आणि त्याच्यासोबतच चारू आणि किंवा टोमॅटोचं चारूसुद्धा हे खाल्ला जातो. तर ते सुद्धा आपण पुढे बघणार आहे. त्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका, पूर्णपणे बघा. आपण आता सुखे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर सुक्या मसाल्यामध्ये मी हळद टाकून घेतलेली आहे आणि सोबतच एक मध्यम आकाराचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे. तो सुद्धा ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. तुम्ही बाकी भाजीपालासुद्धा टाकू शकता, जसं की फ्लावर आहे आता हिवाळ्यामध्ये किंवा वटाणी आहेत, गाजर आहेत. हे सगळं काही तुम्ही आवडीनुसार टाकू शकता, पण मी इथे स्किप केलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. मिरची पूड टाकून घेतलेली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे 2 टीस्पून मिरची पावडर टाकलेली आहे. 1 किंवा 2 टीस्पून मी इथे हळद धणे पावडर टाकून घेतलेलं आहे. ते सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता तेल सुटत चाललेलं आहे. म्हणजे आपले जे मसाले आहेत ते खूप छान पद्धतीने झालेले आहेत. आता आपल्याला तांदूळ जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता. रेशनचा असेल तर फारच छान. रेशनचा तांदूळसुद्धा खूप छान असतो. मी याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपण जे तांदूळ वापरतो त्याच्या दुप्पट पाणी टाकून घ्यायचं आहे, मग कुठलाही तांदूळ असो. मी इथे वाडा कोलम घेतलेला आहे. जवळपास 3 वाटी वाडा कोलम घेतलेला आहे. तर मला ही जी खिचडी आहे ती खूप आसटही नको आणि खूप अशी मोकळीही नको. त्यासाठी मी इथे 1.5 गडवा पाणी टाकून घेतलेला आहे आणि जो पाण्याने धुतलेला स्वच्छ तांदूळ होता तो आता टाकून घेतलेला आहे. ही प्रोसेस तुम्ही उलटीसुद्धा करू शकता. म्हणजे आधी धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आणि नंतर मग तुम्ही पाणी टाकू शकता, जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये लावत असाल तर. मी इथे पातेल्यामध्ये करत आहे. झाकण ठेवून घेतलेलं आहे. आता मी इथे काय केलं आहे, चारू तयार करत आहे. त्यासाठी मी इथे चिंच होते ते 1 तास भिजत घातले होते. त्याचं पाणी काढून घेतलं आहे. त्या चिंचेच्या पाण्यामध्ये मी इथे मिरची पूड टाकून घेतलेली आहे. थोडं हळद टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार. हे जे चारू जो हा प्रकार आहे तो बेसिकली काय आहे ना, आपण जशी कढी आणि खिचडी खातो तसं साऊथमध्ये चारू आणि खिचडी खातात. तर इथे मी जाडसर कांदा त्याच्यामध्ये चिरून टाकलेला आहे
आणि जे आपण चिंच भिजत घातली होती त्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि त्याच्यात तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये चारू बनवायचा आहे त्या हिशोबात तुम्हाला इथे पाणी टाकून घ्यायचं आहे. जसं मी इथे 3 लोकांसाठी करून घेत आहे म्हणून मी इथे जवळपास अर्धा गडवा पाणी टाकलेलं आहे, म्हणजे अर्ध्या तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा भरपूर टाकायचा, कंजूसी नाही करायची, छान लागतं. आणि इथे मी ठेचलेला लसूण आहे, जिरा आणि लसूण ठेचून घेतला होता, तो याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हातानेच एकजीव करून घ्यायचा आहे सगळे जिन्नस. चमच्याने एकत्र होत नाही, कारण जो लसूण असतो तो थोडा ओला असतो, त्यामुळे गुठळ्या किंवा काहीही व्हायला नको म्हणून हातानेच सगळं काही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही झाली चारूची अर्धी रेसिपी. आता काय करायचं आहे, आपल्याला एक पातेलं गरम करून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. मी इथे सूर्यफुलाचं तेल वापरते, तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता. तेल गरम झालं की आपल्याला छान जिऱ्या मोहराची तडतडी फोडणी करून घ्यायची आहे. छान जिरं मोहरी तडतडलं की त्याच्यामध्ये सुक्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे. तिखट नसल्या तरीही चालेल. मिरच्या छान याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय झाल्या की आपण जो चारूचं मिश्रण तयार केलं आहे, म्हणजे जे चिंचचं मिश्रण तयार केलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे. तर इथे मी कढीपत्ता टाकलेला आहे. छान आता जे मिश्रण आहे ते ढवळून घेतलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालं, फोडणी आपली छान तडतडली की त्याच्यामध्ये जे हे मिश्रण आहे चारूचं ते टाकून घ्यायचं आहे. इतका छान सुगंध येतो, आपण जे ठेचलेलं लसूण वगैरे आहे त्याचा अतिशय उत्तम असा सुगंध येतो. तर साईडला मी खिचडी शिजत ठेवली आहे आणि इकडे या साईडला चारू बनवून घेत आहे. एक उकळी काढून घ्यायची, जास्त काही असं शिजवत बसायची गरज नाही आहे. सोबतच आपला खिचडी जी आहे ते सुद्धा आता होतच आलेली आहे, बऱ्यापैकी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे चारूला सुद्धा आता उकळी येत आहे. एक उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे ना, गॅस बंद करायचा. आता मी गॅस बंद केलेला आहे, तुम्ही बघू शकता. चारू आपला झालेला आहे तयार. तर याच्यातलं जे कांदा आहे ना, तो खिचडीसोबत खायला अतिशय उत्तम लागतो आणि आता हिवाळ्यामध्ये तर गरम गरम मस्तच लागतं. हा आता आपला खिचडीसुद्धा तयार झालेली आहे, बघू शकता. खूप अशी आसटही नाही झाली आणि खूप असं एक एक दाणा मोकळा पण नाही झाला आहे. खूप छान पद्धतीने आपली खिचडी शिजून तयार झालेली आहे. तर ही एक तेलंगणाची रेसिपी आज आपण ट्राय केलेली आहे. जर आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा. आता खिचडी प्लेटमध्ये काढून घेतली आणि सोबतच एका वाटीमध्ये हे चारूसुद्धा सर्व्ह करून घेऊया. आणि जर तुम्हाला चमच्याने प्यायचं असेल तर तुम्ही चमच्याने पिऊ शकता किंवा मग तुम्ही खिचडीमध्ये सुद्धा मिक्स करून पिऊ शकता. बेसिकली आंध्रामध्ये याला खिचडीमध्ये मिक्स करून खातात. आणि आपण जर महाराष्ट्रामध्ये आपण खिचडीमध्ये असं मिक्स करून जर आवडत नसेल तर आपण कढीसारखं चमच्याने पिलं तरीही चालेल. छान असं कोथिंबीर भुरभुरून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही यावरती तूपसुद्धा टाकून खाऊ शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असंच नवीन नवीन चॅनल बघत राहा. तोपर्यंत धन्यवाद.